श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवलीलामृत अध्याय 3. कल्माशपाद या राजाची गोष्ट 3ऱ्या अध्यायात आली आहे. वशिष्ठ ऋषींच्या शापानं हा कल्माशपाद राजा राक्षस योनीत फिरत होता. त्याच्या नशिबानं गौतम ऋषींची त्याची भेट झाली आणि गौतम ऋषींनी त्याला शिवपंचाक्षरी मंत्रोपदेश करून त्यांना गोकर्ण महाबळेश्वर येथे जाऊन शिव आराधना करायला सांगितली. गौतम ऋषींच्या आज्ञेनुसार राजानं कठोर शिव उपासना केली, मनपूर्वक ध्यान केलं, दर्शन घेतलं, पूजा केली, शिवाचं नामस्मरण केलं आणि त्यामुळं तो ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त झाला. शिव उपासनेमुळे त्याच्या सर्व पापांचा नाश झाला आणि अखेर हा शापित राजा भगवान शंकरांच्या कृपेनं कैलास लोकी गेला. त्याचा उद्धार झाला, त्याचा जन्म सार्थकी लागला. या अध्यायाचं वाचन जर आपण रात्रीच्या समयी केलं तर कुठल्याही प्रकारचा रोग असेल, बाधा असेल, शत्रुपीडा असेल, त्यापासून आपलं सदैव रक्षण होईल. भगवान शंकर आपलं कोणत्याही प्रकारच्या संकटामधून स्वतः रक्षण करतील. आणि ज्यांना रात्री शक्य नसेल त्यांनी या अध्यायाचं दिवसा मनोभावे पठन करा, सकाळी पठन करा किंवा प्रदोष काळी पठन करावं. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. जय जय शिवमंगलधामा, निजजन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामातीत तू, इंदिरावर भगिनी मनरंजना, षडाश्च जनका शफरी ध्वजदहना, ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका, हे शिव सद्यो जात वाघमोरा, तत्पुरुषा ईशान ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा, गंगाधरा भोगीभूषणा, सर्वव्यापका अंधकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तू, हे पयफेन धवल जगज्जीवन, द्वितीयाध्यायी कृपा करुण, अगाध सुरस आख्यान, शिवरात्री महिमा वर्णविला, यावरी कैसी कथेची रचना, वदवी पंचमुकुट पंचानना, शौनकादिका मुनिजना, सुत सांगे नैमिषारण्या, इक्ष्वाकुवंशी महाराज, मित्र सहनामे भूभूज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडोजा पृथ्वीवरी, पुत्र नाव सने करुण, घातले उर्विसी पालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रुभगणे मावळली, तो एकदा मृग या व्याजे करुण, निघाला धुरंदर चमू घेऊन, घोरांदर प्रवेशला बिपिन, तो सावजे जहू पडून उठली, व्याघ्र वृकरीस वनकेसरी, मृग मृगी वनगो वानर वानरी, शशक जंबुकांच्या हरी, संहारी तनरूपवर, चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती, नृपे मारले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गतप्राण होऊनी पडियेला, त्याचा बंधू परमदारुण, तो लक्षिता झाला दुरुण, मणी कापट्य कल्पुन, म्हणे सूड घेईल बंधूचा, मित्र सह पातला स्वनगरास, असुरे धरिला मानववेश, कृष्ण वसन वेष्टित विशेष, दरवी स्कंधी घेऊनिया, रूपासी भेटला येऊन, म्हणे मी सुपशास्त्री परमनिपुण, अन्नशाखा सुवास करीन, देखून सुर नर भूलती, राये ठेविला पाकसदनी, त्यावरी पितृतिथी लक्षुणी, गुरु वशिष्ठ घरा लागुणी, नृपश्रेष्ठे आणिला, भोजना आला अब्जजनंदन, तो राक्षसे कापट्य स्मरुण, शाकांत नरमांस शिजवून, ऋषीस आणून वाढिले, त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषी माझी शिरोमणी, कापट्य सकळ जाणोणी, मित्रसह शापिला, म्हणे तू वणी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नरमांस, वाढिले कैसे पापिया, राव म्हणे मी नेणे सर्वथा, बोलावा सुपशास्त्री जाणता, तब तो पळाला क्षण न लागता, गुप्त रूपे वना आपुल्या, राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मीही तुझ शापिन म्हणून, उदक करी घेतले, तव रायाची पट्टराणी, मर्यंती नाम पुण्यखाणी, रूपे केवळ लावण्यहरणी, चातुर्य उपमे जे विशारदा, मदयंती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारुनिया, शिष्य गुरुसी शापावया, अधिकार नाही सर्वता, गुरुसी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी, राव म्हणे चतुर सुंदरी, बोललीस साचते, म्हणे हे उदक खाली टाकू जरी, तरी पिकन पिके दग्ध होय धरित्री, मग आपुल्याच्या प्रपदांपरी, जर टाकी मित्रसह, तो जानूपर्यंत चरण, दग्ध झाले कृष्णवर्ण, कुष्ठ भरला मग तेथून, कल्माशपाद नाम त्याचे, वसिष्ठे जाणोनी वृत्तांत, रायासी उशाप देत, म्हणे 12 वर्षी होशील मुक्त, एसी स्वस्थाना आपुल्या, गुरु पावला अंतर्धान, मग कल्माशपाद राक्षस होऊन, क्षुधाकांत निशिदिन, वणी भक्षी जीव सर्व, परम भयानक असुर, विशाल देह कपाळी शिंदूर,
विकराळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढलिया जीव बक्षिले आसपास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमर डोळस 12 वर्षी देखिला सवे त्याची ललनाची मणी दोघे क्रीडती कौतिके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धुरणी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण पती पालक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाऊनी चरण धरी सोडी झड करी पती माझा पतीस भक्षू नको राजेंद्रा महत्पाप घेऊ नको एकसरा स्वर्गमार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दय भक्षिला तोच क्षणी अस्थिपंजर टाकोणी तिये पुढे दिदला तवती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पिटी धरणी मृत्तिका घेऊन घाली वदनी कोण वनी सावरी तीते मग तिने शाप दिदला रायाते जो अलोट विधी हरिहरांते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल तेच क्षणी कोणे एके स्त्रीचा संग सोहळा तुझन घडो रे चांडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळ्या अस्थिपतीच्या तत्काळ प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे श्रियेसी एरी कपाळ पीटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंशखंडन पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरुण प्राण आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणे श्रियेसी संभाषण खदिरांगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जाणपा परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडिला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडुनी गारुणी दीन करी की नासिकी वेसण घालून महाऋषभ करीती दीन की वनी निरंकुश वारण धरुणी क्षीण करीती मग तैसा कल्माश पादभूप होनी राहिला दीनरूप पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथेची पाहुणी प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्यपुत्र जाहला तेने पुढे वंश चालला असो तो राव मृगेसी निघाला यथारण्य तथा ग्रह वाटे नृपाला भोग त्यजिले सर्वही मनात मनोज विकार उठत विवेकांशे काम इब आवरित म्हणे श्रीस वैधव्य मजमृत्य ते कर्म सहसा न करावे आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगल्या विन सुटेची ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दाम्पत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दात करकरा खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीशी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळभारे डोलत पोकळी रातांजत विराजित केळी नारळी खर्जुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पन्नाग राजशेवंती मलयागर कृष्णागर जाती जपाकर वीर कोविदार वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुळ देवदार कपित्त बिल्व अंजीर अर्जुन पिचू मंद कदंबते ऐसिया वना माजी नृपती एक क्षण पावला विश्रांती परी ते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्य वासरमणी की निदान जोडे रंका लागुनी की क्षुदिता पुढे उचंबळोनी क्षीराब्दी जैसा पातला की मर्तियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापसिया माझी मुकुटमणी शिष्य मांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तयेस्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करून उभा ठाकला कर जोडून करीस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संहरती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्रनयन होय यावरी जो महाराज गौतम कल्माश पादा पुसे कुशलक्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करुण नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुण आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्म आपुले दुस्तर ऋषी प्रती निवेदले गौतम म्हणे परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र
तेथून मी आलो अपार, महिमा तेथीचा न वर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत. सूर असुर किन्नर सेवित, अर्धमात्रा पिठजे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन, ब्रह्मादिका दुर्लभ जान. तेथे इंद्रिये सहित जनार्दन, तपगहन आचरत. कोटी सूर्यांची प्रभा, मृडानी सहित शिव उभा. कैवल्य गर्भींचा पूर्ण गाभा, तेथेची शोभा न वर्णवे. इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र, तेथेची वसती अहोरात्र. जेतीचे पाषाण तरुवर, समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदयरत्न, जेथे करी अनुष्ठान. वशिष्ठ भृगु जामदग्न, गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावया मृडानी नायक, मंडप घसणी होतसे देख. नारद तंबरू गायक, जेथे गाती शिवलीला. गोकर्णा भवते समग्र, उभे अखंड देवांचे भार. मुखे गर्जती शिव हर हर, आनंद थोर होतसे. ऋषी करती वेदघोष, अष्टनायिकांचे नृत्य विशेष. किन्नर गंधर्व गायक सूरस, तोषवती महेशाते. ते अति उत्तम स्थान, तेजोमय प्रकाश गहन. नाना वृक्ष लागले सघन, कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित, चारी द्वारे मणिमय खचित. ऐरावतारूढ अमरनाथ, पूर्वद्वारी तिष्ठतसे. दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन, पश्चिमेसी वारुणी रमण. उत्तरेसी वैश्रवण, प्राणमित्र शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित, घवघवीत तेजे विराजित. भूकैलास साक्षात, माहेर संत साधकांचे. त्या मूर्तीचे करावे ध्यान, त्या भोवती महासिद्धीचे पूजन. त्या भोवते कात्यायनी आवरण, अष्टभैरव पूजिजे. द्वादश मित्र एकादश रुद्र, तेथेची वसती अहोरात्र. अष्टवसु दिक्पाल समग्र, जोडोनी कर उभे तेथे. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडोनी, अखंड आराधती पिनाकपाणी. रायासी म्हणे गौतम मुनी, मीही वसतो सदा येथे. वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण, तप आचरला निर्वाण. गोकर्णी एक दिन, होय प्रसन्न सदाशिव. अमावस्या संक्रांती सोमवार, प्रदोष पर्व काळ शिववासर. समुद्र स्नान करिता समग्र, फळ होय सकळ तीर्थांचे. रावण कुंभकर्ण विभीषण, याही पूर्वी केले येथे अनुष्ठान. ते निर्वाण लिंग दशानने जाण, कैलासहुनी आणिले. गणेशे स्थापिले ते लिंग, ऋषी म्हणती सुता ते कथा सांग. ऐकावया लीला सुरंग, श्रवण वाट पाहती. यावरी सुत वक्ताणी पुण, रावण मातेसी कैकसी अभिधान. ती नित्य लिंग पूजनाविन जाण, उदक प्राशन न करीच. पंचधान्यांचे पिष्ट करुण, लिंग करी कामना धरुण. व्हावे रावणाचे कल्याण, जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन, समुद्री टाकिले द्वेषे करुण. त्या लागी रात्रंदिन, रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून, मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन. कैलासाप्रती द्विपंचवदन, जाता झाला साक्षेपे. तप आचरला दारुण, जो चतुष्षष्टी कला प्रवीण. जेणे वेदांची खंडे करुण, सारासर निवाडिले. चतुर्दश विद्या पारंगत, शिवासी आवडे अत्यंत. दशमुखे गायन अद्भुत, केले त्याने स्वामी पुढे. आपुले शिर छेदुनी स्वहस्ते, शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त. दशमुख गात प्रेम भरित, उमानाथ संतोष जेने. राग उपराग भार्यांसहित, मूर्छना शरीर कंपित. सप्तस्वर ताल संगीत, शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा, गीत प्रबंध अखंड नाममाळा. गाता प्रीतीने शिवलीला, शंभू तोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशक द्वय नयन म्हणे कामांतका, आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात जे सुंदर, ऐसी ललना देई सुकुमार. ऐकून संतोषला कर्पूर गौर, भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण, ऐसे लिंग काढले हृदयांतून. की ब्रह्मानंदर समोरुण, दिव्यलिंग ओतिले. सहस्र बाल सूर्यन पावती सरी, ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी. दिदले रावणाचे करी, जे अतर्क्य ब्रह्मादिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे सनकादिकांचे देवतार्चन. वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. जे त्रिगुणातीत परब्रह्म, जे अज अजित अनाम. सचिदानंद निर्वाण धाम, योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्रे, जेने रचिले इच्छा मात्रे. ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे, ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन, म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन. लावण्य सागरींचे निधान, त्रिभुवन सुंदर ललनादे. जी अपर्णेची अपर प्रतिमा,
ऐसी देई मज सर्वोत्तमा सचिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू शिव म्हणे इची प्रतिमा विशेष निर्मून शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेई अपर्णा तू रावणे अवश्य म्हणोनी स्कंदी घेतली स्कंदजननी दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालला दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सुरुवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळदी म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हसतसे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेहभरीत इकडे भवानी स्तवन करीत हे पद्यजितात धाव वेगी वारिच नयना इंदिरावरा निगमागमवंद्या सुहास्य वक्त्रा हे नीलपयोगधरा गात्रा धाव वेगी सोडवी मज हे मधु कैटभ नरक मूरभंजना हे दशावतर धारा पीतवसना हे मदनांतकमान सरंजना हे जनार्दना जगद्गुरु हे कोटी मनोजतात श्रीधर असुर मर्दन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठे मिळवली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दझली विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळुनी पाहे इचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भूयास आठी अमंगळपूर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीन गदगदा विप्र हासे देखून टाकोणी रावण चालला मग रमाधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाली इकडे असुर शिवाजवळी म्हणे श्री अमंगळ कैसी दिदली शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कौटाळीन अनंत ब्रह्मांडे दावून सवेची लपविल तत्वता मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ती निर्मिली रूपसंपन्न मया सुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तैसपे तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती काद्रवेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विंशती नेत्राचे चत्वरी पट्ट महिषी पतिव्रता मया सुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदण सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे जिये मजे ते निर्वाण सांगा तीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणी ती प्रेरवित्वा सत्यपै ऐसे ऐकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गाई राखी गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न चालवत चरफडीत मूत्र भरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊनी लघुशंकेसी बैसावे हेही कर्म अनुचित तव तो सिद्धी बुद्धींचा दाता विप्रवेशे गायी राखिता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकाप्रती माझ्या गायी रानो राणी पळती तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्रशंका करून विप्र म्हणे 3 वेळा वाहिन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकाप्रती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊनी एकांत क्षिती लघुशंकेस बैसला अगात गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र जाहाला पुत्र शंभूचा असो रावणासी मूत्राचे पूर लोटलेन सावरती अणिवार एक घटिका लोटता इभवक्त्र हाक फोडी गर्जवणी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपले लिंग घेई करी रावण न बोलेसी निर्धारी हस्त संकते थांब मने दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन एवं घटिका झाल्या 3 कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन्हा एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदाकळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्यलिंग रावण धावे संवेग अशौच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी न उपटे तया लागोनी अखंड अभंग जाहले गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाती लपोण रावणे एक गायीचा कर्ण धावोनिया धरिला तोही न उपडे तया लागून मग तेथेची केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जान पडियेले रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जाणून करीती अर्चन सुर ऋषी
रावण कुंभकर्ण विभीषण तेथेची करीती अनुष्ठान त्यांच्या बळे करून देव जिंकिले रावणे. मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती लक्षपुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे. इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशाक्षौहिणी सेनाभार जेथींच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मगवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले. मिथुलेश्वराच्या यागाकारणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो. एक वृक्षन्य ग्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टित पूर्ण जन्महांद गलित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंडी उठली चहूकडे रक्तपीती भरून हस्तपात बोटे गेले झडून परमकुष्ठित कुलक्षण कैसे अन्न उदकती येते दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन कर्णनासिक झडून किडे पडले बुजबुचीत अंगीचे चर्म गेले झडून वस्त्र पडले गळून धुळीत लोळे चांडाळीन पापपूर्वीचे भोगित तिचा मरणकाळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकून तो शिवे धाडिले दिव्य विमान तिये लागे न्यावया. दशभूच पंचवदन शिवदूत बैसले चौघेजन कोटी सूर्य तेजे विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नि तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्वेद अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे ऐक नृपती मग तया प्रति पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तया चांडाळणी लागून शिवे आणू पाठविले निजपदा. मग म्या तयासी पुसिले इने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत. पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके. तो हे जाहली गरोदर लोकनिंदा करीती समग्र मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले इयेसी. मग हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याते इते श्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले. तेने अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्य मानसीरत पुष्ट जाहली बहुत घुर्णित लोचन उघडेना. शूद्र घेऊनी दासीदास गेला क्षेत्री कृषिकर्मास हे क्षुदित आठवणी मांसास शस्त्र घेऊनी चालली. मध्ये माजली नुगडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापिणी सुरी घालीतसे ते अट्टहसे ओरडत गायी हुंबरोणी अनर्थ करीत इणे कंठ छेदुनी ग्रहात वत्स नेले त्वरेने. डोळे उघडन पाही पापिणी मग गोवत्स ओळखले ते क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली. मग अर्ध वत्स मांस बक्षुण उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने. त्यावरीही काळे मृत्यू पावत ती येऊन या यमदूत येसी नेले मारित बहुत जाचिती निर्दयपणे कुंभी पाखी घालिती असी पत्रवणी हिंडवती तप्त भूमीवरी लोळवती स्तंभ कवटाळी ती तप्त जेका चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन हिचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारुण गोवत्सवध केने केला. मग यमे दिधले लोटून चांडाळ योनित पावली जनन गर्भांध कुश्चल कुलक्षण विष्टामूत्रे भरली सदा श्वानाचे उच्चिष्ट भक्षी जाण तव माय बापे गेली मरण. मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडतसे तो शिवरात्र पर्व काळ लक्षुण गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होतसे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिणी मी आहे. हंका फोडित हात पसरवून तो प्रदक्षिणा करी भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले. ते त्रिदळ चाचपोन पाहत मुखी घालावयाची नाही वस्त म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी. शिवरात्रीस उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस. शिवनामे गर्जती जन हेही करीत तैसेची स्मरण तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी.
ऐसा तिचा पूर्ववृत्तांत गौतमे सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पाहुनी बसत शिवविमानी ते धवा. आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे ऐक राया सादर, तू गोकर्णाप्रती जाई सत्वर. शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुण अर्चिका. ऐसे बोलनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी. कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पूजिले सांग. अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाओनी राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमान. विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान. अनंत विजांचे रस पिळोन मूर्ती ओतिल्या वाटते. अनंत वाद्ये गर्जती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला. दिव्य सोमनांच्या माळा वर्षती वरुणी वृंदारक. मित्रसह दिव्य देह पाहून झाला दशभुज पंचानन. इंद्रचंद्रादिपदे ओलांडून नेला मिरवित शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंदघन. धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परमधन्य तेणे इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित. की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती. तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार. देवनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया. श्रीमध्यमा तटविलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा. श्रीधर वरदा कैलासविलासा कथारस वदवी पुढे. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड तृतीयोध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवरपणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिवलीलामृत अध्याय 4. 4थ्या अध्यायामध्ये विमर्शन आणि चंद्रसेन राजाची कथा आली आहे. या अध्यायाचं मोठ्यानं वाचन करावं, त्यामुळं आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल, शत्रुपीडा कधीच होणार नाही. शिवनाम आणि शिवपूजन हे सर्व पाप ताप याचं हनन करून पुण्यपदरी बांधून देणारी उपासना आहे. भगवान शिवासमोर मरण आलेल्या जीवांचं देखील कल्याण होतं आणि त्या जीवांना सुख कसं प्राप्त होतं हेच या अध्यायामध्ये सांगितलं आहे. राजा विमर्शन आणि राणी कुमुदवती यांची ही कथा. राजा एकदा राणीला आपल्या पूर्वजन्माची कथा सांगत होता. गतजन्मी मी श्वान योनीत असताना आणि तू कपोत पक्षिणी असताना आपल्याला एका शिवालयाच्या दारात मृत्यू आला आणि प्रसंगानुरूप प्रदक्षिणा घडल्या. अंतकाळी शिवदर्शन घडलं. नकळत आपल्याकडून शिवाराधना झाली, शिवदर्शन झालं आणि आपण या जन्मी राजा राणी झालो. हा आहे शिवमहिमा. आणि या शिव उपासनेमुळं राजाला गतजन्माचं स्मरण होतं आणि पुढील जन्मांचं भाकीत सांगण्याची दिव्यदृष्टी देखील राजाला प्राप्त होते. त्याचं कारण असतं फक्त आणि फक्त भगवान शिवाची त्याच्यावरती असलेली कृपा. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर. अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा. न कळे जयाचे मूळ मध्य अवसान. आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटेल ज्याचे आगमन. ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस. तेथेची प्रगटे जगन्निवास येचे विषयी सुते इतिहास. शौनकादिका प्रती सांगितला. किरात देशींचा राजा विमर्शन. परमप्रतापी शत्रुभंजन. मृगया करीत हिंसक दारुण. मद्यमांसी रत सदा. चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित. निर्दय अधर्मेची वर्तत. परी शिवभजनी असे रत. विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे श्रेयसे नाम कुमुदवती. परमचतुर गुणवती. पती प्रति पुसे एकांती. कापट्य रीती टाकोणिया. म्हणे शिवव्रत आचरता बहुवस. शिवरात्री सोमवार प्रदोष. गीत नृत्य स्वय करिता विशेष. शिवलीलामृत वर्णिता दोषही घडती तुम्हापासून. इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नामनगरी सारमेय होतो सुंदरी. तो मागवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त. द्वारी उभे होते राजदूत. तीही दंड मारिता त्वरित. सव्य पळत प्रदक्षिणा करी. आणिक आलो परतोनी. बलिपिंड प्राप्त होईल म्हणून. मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊन. तव तीही क्रोधे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षुण तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्यकर्मे करून
आता राजदेह पावलो जाण, परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोष आचरे. कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान, तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन, कपोती होतीस पूर्वी तू. मांसपिंड नेता मुखी धरुण, पाठी लागला पक्षीक्षेन. शिवालयास प्रदक्षिणा 3 करुण बैसलीस शिखरी. तू श्रमलीस अत्यंत, तुझ शेन पक्षी मारित. शिवसदना समोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुद्वती म्हणे रायास, तू त्रिकाल ज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोणत्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे, ऐके मृग नेत्रे इभग म्हणे. सिंधू देशीचा रूप इंदू वदने, होईल पुढले जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसेवरिसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमिसी, होईन सत्य गुण सरिते. तू कलिंग कन्या होऊन, मज वरिसी सत्य जाण. चौथे जन्मी गांधार राव होईन, तू मागध कन्या होऊनी वरिसी मज. पांचव जन्मी अवंतीराज, दाशार कन्या तू पावसी मज. सहावे जन्मी आनर्तपती सहज, तू ययाती कन्या गुणवती. सातवे जन्मी पांड्यराजा होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करुण, शत्रुदंडीन शिवप्रतापे. महाधर्म वाढवीन, जन्मोजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना. शरण दिघेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊन निर्दोष. शुभवदने तुझ संवेत कैलास, पद पावेन निर्धारे. सुत म्हणे शौनकादिकांप्रती, ते तू केही जन्म घेऊनी तो भूपती. ब्रह्मवेत्ता होऊन यंती, अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णू न शके द्रुहिंद सुत्रामा. वेदशास्त्रांसी सीमा, न कळे ज्याची वर्णावया. ऐकूनी शिवगुण कीर्तन, सद्गन्न होय जयाचे मन. अश्रुधारा नयन, जयाचे कदा न वाहती. धिक त्यांचे जिने धिक कर्म, धिक विद्या धिक धर्म. तो वाचोनी काय अधम, दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐक शिवभजनाची थोरी, उज्जैनी नामे महानगरी. रावचंद्रसेन राज्य करी, न्यायनीती करोणिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, त्याचे भजनी रत नृपवर. मित्र एक नाम मणिभद्र, प्राण सखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्र भक्त आणि सभाग्यता. व्युत्पन्न आणि सुरस व्यक्ता, होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस, मुक्ताफळ सुढाळ सुरस. पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन, मित्र मणिभद्र अतिसुजान. तेने एक मणी दिधला आणून, चंडकिरण दुसरा. अष्टधातूंचा होता स्पर्श, होय चामीकर 52 कस. सर्पव्याघ्र तस्कर वास, राष्ट्रात नसे त्याकरिता. त्या मण्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन. दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पुरुहूत. समरांगणी जय अद्भुत, नये अपयश कालत्रयी. जे करावया एती वैर, ते आपणची होती प्राणमित्र. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार, चढत चालले नृपाचे. भूपतो सर्व गुणी विशिष्ट, की शिवभजनी गंगेचा लोट. की विवेक भावरत्नांचा मुकुट, समुद्र सुभट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरींचा मराळ, की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ. की ज्ञानामृताचा विशाळ, कूपची काय उचंबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ. मणी मागो पाठविती सकळ, स्पर्धा बळे वाढविती. बहुतांशी असह्य झाले, अवनीचे भूभुज एकवटले. अपारदळ घेऊन आले, वेढिले नगर रायाचे. इंदिरावर कमल दलनयन, त्याचे कंठी कौस्तुभ जाण. की मृडा निवर मौळी रोहिणी रमण, प्रकाश घन मणी तैसा. तो मणी आम्हासी दे त्वरित, म्हणून रूपांनी पाठविले दूत. मग राव विचारी मनात, कैसा अनर्थ ओढविला. थोर वस्तूंचे संग्रहण, तेची अनर्थासी कारण. ज्या कारणे जे भूषण, तेची विदूषण रूप होय. अति रूप अति धन, अति विद्या अति प्रीतीपूर्ण. अति भोग अति भूषण, विघ्नासी कारण तेची होय. बोले रावचंद्रसेन, मणी जरी द्यावा या लागून. तरी जाविल क्षात्रपण, युद्ध दारुण न करवे. आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधू कर्पूर गौर. जो दीनरक्षण जगद्दुधार, वज्रपंजर भक्तांसी. त्यासी शरण जाऊये अवसरी, जो भक्त काज कैवारी. जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी, प्राणवल्लभ जगदात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून, शिवमंदिरी बैसला जाऊन. सकळ चिंता सोडून, विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊनी प्रधान, युद्ध करीती शिवस्मरुण.
महायंत्राचे नगरावरुण मार होती अनिवार. सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन. मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ. परी चिंतारहित भूपती प्रेमळ. देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ. चतुर्विध वाद्ये वाजताती राव करीत महापूजन. पौरजन विलोकिता मिळून त्यात एक गोपगृहिणी पतिहीन. कुमार कडिये घेऊन पातली 6 वर्षांचा बाळ. राजा पूजा करिता पाहे सकळ. निरखोणिया वाढ वेळ गोपगृहिणी आला घरा. कुमार कडे खालता उतरून आपण करी गहींचे कारण. शेजारी उद्वस तृण सदन बाळ जाऊन बैसला तेथे. लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने. कोणी दुजे नाही तेथ लघु पाषाण आणोनी त्वरित. पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण. धूपदीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुण करीतसे. आर्द्र तृणपुष्प सुहासहीन तेची वाहे आवडी करून. नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेमभावे पूजितसे. परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मृत्तिका उधळी. मृत्तिकाच घेऊनी करकमळी पुष्पांजली समर्पित. एव राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून. ध्यान करी नेत्र झाकून शंकरमन दृढ जडले. मातेने स्वयंपाक करून एबा करी पुत्रा भोजन. बहुवेळा हाक फोडून पाचारिताने दी प्रत्युत्तार. म्हणोनी बाहे येऊनी पाहे तव शून्यग्रही बैसला आहे. म्हणे अर्भका मांडिले काय चाल भोजना झडकरी. परी नेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सत्वर. त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखोनिया झुगारली. चाल भोजना त्वरित म्हणोनी हस्तकी धरुणी ओढीत. बाळ नेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विदारली. आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून. दुखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता. गाली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन. जीर्ण वस्त्र पांघरून तृणशेजे पहुडली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन. तव तो दयाळ उमारमण अद्भुत नवलपै केले. तृणग्रह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर. हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस जळकती. चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्य लिंग विराजत. चंद्रप्रभे हुणी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडोनी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत. सिद्ध करुणी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करुण. षोडशोपचारे पूजा समर्पुण पुष्पांजली वाहतसे. शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत. शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली. तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे. मातेसी दर्शना आणतो येथ मनोनी गेला आपुले ग्रहात. तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचटी. पहिले स्वरूप पालटून झाली ती नारी पद्मीन. सर्वालंकार करोण शोभायमान पहुडली. तीस बाळके जागे करुण म्हणे चाल घेई शिवदर्शन. तव ती पाहे चहूकडे विलोकून अद्भुत करणी शिवाची. हृदय धृण दृढबाळ शिवालया आली तत्काळ. म्हणे धन्य तू शिवा दयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपदारा गेली राजग्रहा धावून. चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेगे आला प्रीती करुण धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुणी पाहे नयनी. नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया. दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ. अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया. चंद्रसेन रायाप्रती नृप अवनीचे सांगोनी पाठविती. धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते. आम्ही टाकोनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीसे येऊ चंद्रसेना. तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी. ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन. सकळ रायांसी भेटून आला मिरवत घेऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरीत श्रेष्ठ जाणा उज्जैनी नाम तियेचे. राजे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे घाली लोटांगण. त्या बालकासी वंदून आश्चर्य करती सर्वही. म्हणती जे शिव प्रसन्न ते तृणकोटी होय सुवर्ण सदन. शत्रू ते मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे. ग्रहींच्या दासी सिद्धी होऊन न मागता पुरवती इच्छिले पूर्ण. आंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते. मुका होईल पंडित
पांगुळ पवना पुढे धावत जन्मांधरत्ने पार्थित मूळ अत्यंत होय वक्ता रंक भरंगा भाग्यपरम तोची होईल सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खोडू जाय तेथे तेथे निधाने सापडती अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येती हातास उमा विलास भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला गोविप्र प्रति पाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो राघव चरणारविंद भ्रमर भूगर्भरत्न मानस संतापहर रुद्रार शत्रु जनक नगर दहन मदन दमन जो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राणरक्षण ध्वजस्तंभे बैसून पाळी तृतीय नंदन पृथेचा ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणी पाळ चरणी लागती राघव प्रियकर बाळाप्रती हृदय धरुणी उपदेशी शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी ठेवला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्षष्टी कळा आकळित जैसा आमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमर सकळ राव करीती जय जयकार पुष्प सुरवर वर्षती यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणे तू हो आनंद तुझे आठवे पिढीस नंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंसमदन शिशुपालांतक कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती जेवी जपमाळेचे मणी परतून येती अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथीवार तेची परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जाणपा ऐसे हरिकुल भूषण बोलून पावला तेथेची अंतर्धान सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य सभाग्यपण श्रीकराचे ज्याचा श्रीगुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन रूपनाथ बोलवित सर्व भूपांते वस्त्रे भूषणे देऊनी बोलविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकर चंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करीती याचकांचे आर्त पुरविती शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपदा प्रती पावले हा अध्याय करिता पठण संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चनिरत ज्याचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोनी विकासती सज्जन कमलिनी जीव शिव चक्र वाके दोनी ऐक्या येती प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभीत शिवनंदकासी वैकुंठनाथ महानरकात नेऊ निघाली विष्णू निंदक जे अपवित्र त्यासी कुंभी पाखी घाली त्रिनेत्र एवं हरिहर निंदकांसी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदा यतिवर्या श्रीभक्त कैलासाचल निवासिया श्रीधर वरदा मृढानी प्रिया तुझी लीला वदवी तू शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड चतुर्थोध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ।